वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठ ही भोगभूमी आहे. वैकुंठामध्ये सर्व भोग भोगण्याकरता मिळतील, परंतु हा काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. हो वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. धन्य धन्य वैकुंठ सदन. भगवान परमात्म्याला बरं का सुद्धा मृत्यू लोकामध्ये यावं वाटतं. या संतांच्या संगतीमध्ये नामस्मरणाचा आनंद घेण्याकरता. तुकोबरा म्हणतात वैकुंठित ऐसे नाही कवल काही काल्याचे. काल्याचा आनंद वैकुंठामध्ये नाही. विशेष हा लाभ विशेष काय म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. फक्त संतांच्या संगतीमध्ये हा काल्याचा आनंद मिळतो. मग तुकोबरा तो काला सेवन करत असताना तुम्ही कसा सेवन करणार. ऋषिकेश महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात तो काला सेवन करत असताना आम्ही कसा सेवन करणार. एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी. तो काला आम्ही इतरांना देण्याचं काम करणार आणि दिला महाराज बर का. तोच नाही भाताचा काला जगद्गुरु तुकोबरानं पंचमवेद गाथ्याच्या रूपानं तुम्हा आम्हाला दिला. तोच दही भाताचा काला विश्वमौली ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुम्हा आम्हाला दिला. तोच दही भाताचा काला बरं का वैकुंठवासी सद्गुरु किसनगिरी बाबांनी तुम्हा आम्हाला दिला. तोच दही भाताचा काला जेवढे ऋषी मुनी संत महात्मे वैकुंठवासी सद्गुरु बनशी बाबांनी तोच दही भाताचा काला तुमच्या आमच्या पर्यंत देण्याचं काम संतांनी केलं बरं का. वारकरी संप्रदायामध्ये याच्या सद्गुरु जोग महाराजांनी परंपरा घालून दिली. याच्या अगोदर असं होतं महाराज बरं का फडकरी परंपरा या महाराष्ट्रामध्ये होत्या. फडकरी परंपरा. मग तुम्ही वास्कर फडाचे टाळकरी ना तुम्ही दुसऱ्या फडावरती कीर्तनाला जायचं नाही. तुम्ही देवकर फडाचे टाळकरी तुम्ही दुसऱ्या फडावर कीर्तनाला जायचं नाही. तुम्ही आजरेकर फडाचे टाळकरी तुम्ही दुसरी फडावरती जायचं नाही. परंतु आमच्या सद्गुरु जोग महाराजांनी एक स्वतंत्र फड निर्माण केला. त्या फडाचे टाळकरी उभ्या महाराष्ट्रात आहेत. सकळाशी येथे आहे अधिकार. परंपरा होती महाराज कीर्तन ऐकायला सुद्धा दुसरीकडे जायचं नाही. तुम्ही अमुक अमुक फडाची माळ गळ्यात आहे. तुमच्या गळ्यात कोणाची माळ आहे माऊली. कुणी घातलेली गळ्यात माळ. सुनीलगिरी महाराज. मग जुना असा नेम होता तुम्ही आंतरकर महाराजाच्या कीर्तनाला जायचं नाही. तुम्ही ज्याच्या गळ्यात हातातून माळ घातली सुनीलगिरी महाराजाचे शिष्य ना त्यांच्याच कीर्तनाचे नेम होता महाराज. परंतु वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराजांनी हे भांडार उघड केलं महाराज. सद्गुरु जोग महाराज म्हणजे ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेतला होता. परंतु माझा वारकरी संप्रदाय तळागाळातल्या वाड्या रस्त्यावरती जाऊन पोहोच व्हावा
ही भावना माझ्या जोग महाराजांची होती आणि ती जोग महाराजांची भावना पूर्ण झाली गड्या गणेश महाराजांच्या रूपानं नारायणवाडीपर्यंत ती परंपरा येऊन पोहोच झाली बरं का. ही जोग महाराजांचं विचार अंतःकरण एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी आणि तळागाळातल्या समाजापर्यंत वारकरी संप्रदाय पोहोच करण्याचं काम या ऋषीमुनी संतांनी केलं. महाराज तुमच्या जिल्ह्यात आणि आमच्या जिल्ह्यात आमचा बीड जिल्हा आणि तुमचा जिल्हा आमचे वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले बुवा म्हणायचे बुवा 2 जिल्हे या महाराष्ट्रातले फार पुण्यवान आहेत. एक नगर जिल्हा आणि एक बीड जिल्हा. या 2 जिल्हे कशाने प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यात नुसते पुढारी नाहीत, या जिल्ह्यामध्ये नुसते कारखानदार नाहीत, ऋषी मुनी आणि संतांनी जन्म घेतलेले तालुके जिल्हे म्हणजे हे 2 जिल्हे आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायला येऊन नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ या जगाच्या उद्धाराकरता लिहावा वाटला तो जिल्हा म्हणजे तुमचा नेवासा तालुका अहमदनगर जिल्हा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये तर महाराज आमच्या एवढे संत होऊन गेले. मग ती परंपरा वैकुंठवासी सद्गुरू बंकर स्वामी महाराजापासून चालू होती. बंकर स्वामी महाराज आज हे चाली गातात ना आहेत थोड्या रिमिक्स पण ह्याच्या जुन्या चाली आहेत ना महाराज हा ठेवा आमच्या वैकुंठवासी सद्गुरू बंकर स्वामी महाराजांनी दिलेला ठेवा आहे बरं का. मग बंकर स्वामी महाराज वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ महाराज भीमसेन महाराज असे कितीतरी नगद नारायण महाराज थोर संत आमच्या बीड जिल्ह्यात मिळाले. तुम्हालाही मिळाले. वैकुंठवासी किसनगिरी बाबा आहे का नाही असे महात्मे जन्माला आले महाराज तुमच्याही जिल्ह्यात आणि आमच्याही जिल्ह्यात. या संतांनी एकमेकाला काला देण्याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही. एकच उदाहरण सांगतो आणि काल्याचा आपल्याला प्रसंग पाहायचा आहे. आमच्या सद्गुरू भगवान बाबाच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे या संत महापुरुषांनी काही केलं नाही गणेश महाराज बरं का. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये साहेब एक धारूर नावाचा तालुका आहे. धारूर त्या धारूर तालुक्यामध्ये एक कासारी बोडखा नावाचं गाव आहे. कासारी बोडखा बरं का. समाजाला भक्ती मार्गाच्या पलीकडे दुसऱ्या संतांनी काही केलं नाही. त्या गावामध्ये अशी आघोर परंपरा होती. दीपावली झाल्यानंतर जी पौर्णिमा येते ना त्या पौर्णिमेला त्या भागामध्ये रोकडी पौर्णिमा म्हणतात. रोकडी त्या गावामध्ये अशी परंपरा होती. दीपावली झाल्यानंतर जी पौर्णिमा येते प्रत्येक घरातून गावात रोकडेश्वराचं मंदिर होतं. तुमचं जसं रेणुका मातेचं मंदिर आहे गावात हनुमंतरायाचं मंदिर आहे की नाही तसं गावात रोकडेश्वराचं मंदिर होतं. प्रत्येक घरातून बरं का प्रत्येक घरातून एक बोकड त्या रोकडेश्वरासमोर कापायचे महाराज. फार विचित्र घटना. असं वड्याच्या कडीला मंदिर एवढे बोकडे कापले जायचे. रक्ताचा पाट त्या वड्यामधून व्हायचा. एवढे 1000-2000 बोकडं एकाच दिवसाला त्या कापली जायचे रोकडेश्वराच्या समोर. ही घटना कळाली सद्गुरू भगवान बाबाला बरं का. भगवान बाबाला ही घटना कळाली. ठरवलं भगवान बाबांनी काही झालं तरी चालेल ही घटना बंद करायची. भगवान बाबाचे प्रेमाचे टाळकरी होते. लाला महाराज पाडळीकर त्यांचं नाव. लाला महाराज लाला तांगा झुपा आपल्याला कासारी बोडक्याला जायचंय. काय हो बाबा कीर्तन आहे का. कीर्तन नाही तुला फक्त सांगितलं ना तांगा झुपायचा बाकीचं विचारपूस करायचे नाही. तांगा झुपला. भगवान बाबांच्या सारखे ऐश्वर्य संपन्न साधू कासारी बोडक्याला निघाले. दिवस मावळ तिकडे झुकते. 5-5:30 वाजलेले आहेत. भगवान बाबा गावामध्ये आले. बाबा आले गावात चर्चा झाली. दर्शनाला बारी लागली महाराज. दर्शनाला बारी लागली. रात्र झाली. 6-7 वाजले. भगवान बाबा म्हटले गड्या हो मंदिरामध्ये जेवण आणा. मंदिरामध्ये जेवण केलं. भगवान बाबा म्हटले गड्या हो आज मला तुमच्या गावात कीर्तन करायचे. रोकडी पौर्णिमा पुढे 3 दिवस राहिलेली. किती दिवस 3 दिवस पुढे राहिलेले आहे. बाबा म्हटले मला तुमच्या गावात कीर्तन करायचे. टाळकरी मंडळी एकत्र आले. टाळ पखवाज विना वगैरे साहित्य गोळा केलं. भगवान बाबाचं कीर्तन चालू झालं. भगवान बाबाचं कीर्तन बरं का. ज्यांच्या जीवनामध्ये वैकुंठवासी सद्गुरू बंकर स्वामी महाराजांचं वैराग्य होतं. ज्यांच्या जीवनामध्ये वैकुंठवासी सद्गुरू नारायणगडचे माणिक बाबा यांचा आशीर्वाद होता आणि गीते बाबांचे संस्कार असा त्रिवेणी संगम ज्या महापुरुषाच्या जीवनात होता. भगवान बाबांचं कीर्तन चालू झालं. मग कीर्तन करण्याचा पवित्र हेतू काय होता. हत्या बंद करायची.
मुख्य हेतू होता. मग अभंग कोणता घ्यावा कीर्तनाला? होय गणेश महाराज, हत्या बंद करायची. अभंग कोणता घ्यावा? अभंग भगवान बाबांनी कीर्तनाला घेतला बर का. मांस खाता हौस करी जोडो निवैरी ठेवला, अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. हा अभंग बाबांनी कीर्तना करता घेतला. 2 तास कीर्तन केलं. पहिल्या दिवशी 2 तास कीर्तन केलं. भगवान बाबा म्हटले गड्या हो आजचं कीर्तन संपलं, राहिलेले 3 चरण पुढच्या वर्षी नाही म्हणले. आमच्यासारखे कीर्तनकार म्हणतात एकाच चरणावर बोलायचं झालंय, राहिलेले 3 चरण योग आला तर पुढे पुन्हा कशाला येतो तू? यंदाच तुला योग दिलता, तुला तर 3 चरण उद्या पाहू. लोकाला तर इतका आनंद झाला. 1962-63 सालची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी टांग्या बैलानं हजारो समाज भगवान बाबांच्या कीर्तनाला जमा झाला. हजारो समाज कीर्तनामध्ये उपस्थित आहे. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाबांनी केलं. पहिल्या दिवशी पहिल्या चरणावरती, दुसऱ्या दिवशी अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. याच पदावरती 2 तास कीर्तन केलं. भगवान बाबा म्हटले गड्या हो कालचं आणि आजचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलंय याच्याशी मला घेणं देणं नाही. फक्त 5 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या, 5 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबा म्हटले माझ्याकडे लक्ष द्या. लोक एकटक भगवान बाबाकडे पाहू लागले. भगवान बाबांनी अशी गळ्यातली माळ बाहेर काढली, गळ्यातली माळ बाहेर काढली आणि विचारलं लोकांना, बोला मंडळी माझ्या हातामध्ये काय आहे? काय आहे बाळा? कशाची कशाची माळ आहे? बोला बोला. तुळशीची माळ आहे. लोकांना बाबांनी विचारलं माझ्या हातामध्ये काय आहे? लोकांनी सांगितलं बाबा तुमच्या हातामध्ये तुळशीची माळ आहे. भगवान बाबांनी ती गळ्यातली माळ बाहेर काढली. बोला मंडळी मी आता काय केलंय? लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही गळ्यातली माळ आता बाहेर काढली. बाबा जिथं उभा होते समोर असं रेणुका मातेचं मंदिर आहे, असं रोकडेश्वराचं मंदिर होतं. समाज बाबाकडे पाहतोय. बाबा हातामध्ये गळ्यातली माळ काढून घेतली आणि चालत 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 भगवान बाबा रोकडेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि हातातली माळ रोकडेश्वराच्या गळ्यात घातली. बाबा पुन्हा व्यासपीठावरती आले आणि लोकांना विचारलं, बोला मंडळी मी मंदिरामध्ये जाऊन काय केलंय? मंदिरामध्ये जाऊन काय केलंय? लोकांनी जे पाहिलं होतं ते सांगितलं. बाबा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हातातली माळ रोकडेश्वराच्या गळ्यात घातली. भगवान बाबाला हेच पाहिजे होतं. भगवान बाबा म्हटले गड्या हो आजपासून तुमचा रोकडेश्वर काय झाला? माळकरी झाला. उद्या रोकडी पौर्णिमा आहे, याच्या समोर कोणीही बोकड कापायचं नाही. सर्व लोकांनी होकार दिला. सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले. तिसऱ्या दिवशी होती पौर्णिमा. बाबाला वाटलं आता कोणीही हत्या करण्याकरता येणार नाही. जेवढे गावातले गोर गरीब होते कोणीही बोकड कापायला आलं. बाबाला बरं वाटलं. गावातला एक श्रीमंत ग्रस्त होता, त्याला कुठं दमने होते महाराज, त्याची इस्टेट उड्या मारायला लागली. त्याचा तो 5 बोकडाचा नवस महाराज. 5 बोकडं दफड्यावरती वाजवत गाजवत रोकडेश्वराच्या समोर आला. हातामध्ये धारदार शस्त्र आहे. शस्त्र बोकडाच्या मानेवरती लावणार तेवढ्यामध्ये भगवान बाबा गेले. माऊली 2 दिवस झाले गावात कीर्तन केले, हत्या करू नका. वारकरी संप्रदायामध्ये भोलेनाथाच्या दरबारात बोकड कापायला मनाई आहे, कापू नका. माझी हात जोडून विनंती आहे. तो गृहस्थ ऐकायला तयार नाही. बरं का? ऐकायला तयार नाही. शेवटी भगवान बाबाला बोलतात. भगवान बाबा बोलतात माऊली कापायचंच का तुम्हाला बोकड? तो बोलतोय कापायचंच. भगवान बाबांनी हात जोडले. हात जोडल्याने भगवान बाबा बोलतात गड्या तुला जर बोकड कापायचं असेल ना जरूर काप, अवश्य काप. फक्त या भगवान बाबाची विनंती आहे, ज्या शस्त्रानं तुम्ही बोकड कापणार आहात, ज्या धारदार सूर्यानं तुम्ही बोकड कापणार आहात, त्या सूर्यानं अगोदर काय करा, या भगवान बाबाची मान कापा. मग मात्र त्याच्या हातातला सुरा गळून पडला. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बाबा चुकले बघा बाबा, सांगा ना बाबा. मग आम्ही रोकडेश्वराला नैवेद्य कशाचा दाखवायचा?
भगवान बाबा म्हटले आजही मी 10 ते 12 कीर्तन करणार आहे. जेवढे लोक कीर्तनाला येतील तेवढ्या लोकांना पुरणपोळीच्या भंडाऱ्याचं जेवण करायचं आणि रोकडेश्वराला सुद्धा पुरणपोळीच्या भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हापासून आस्था गायत आजही त्या गावात तीच परंपरा दीपोळे झाल्याच्या नंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला चालू आहे. 2 वेळेला मी त्या ठिकाणी कीर्तन करून आलो. मला बोलायचा भाव एवढा आहे, संतांना जे मिळालं ते इतरांना देण्याचं काम या संत महापुरुषांनी केलं. एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवल काही काल्याचे विठोबार कुमार तो काला सेवन करता येऊ शकतो. वैकुंठित ऐसे नाही कवल काही अभंगाच्या 4ही चरणावरती आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गुणचरित्र आपण या ठिकाणी गाणार आहोत. विठाला विठाला जीवा जीवाने तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याचं चरित्राचं गुणगान काल्याच्या दिवशी गावं हा वारकरी संप्रदायाचा धन्यक आहे. तसं बारीक जर विचार केला भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सर्वांच्या पाठ आहे, परंतु काही गोष्टी अशा असतात पाठ जरी असल्या परंतु कानाला त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटत असतात. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र गुणगान मी जास्त सर्वांच्या पाठ आहे, परंतु काही गोष्टी अशा असतात पाठ जरी असल्या परंतु कानाला त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटत असतात. म्हणून जीवा परेसी के सेवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. वसुदेव देवकीचा लग्न सोहळा पार पडला बरं का. वसुदेवादित देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाले ऐका आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा आकाशवाणी झाली बरं का. वसुदेव देवकीचा लग्न सोहळा पार पडला. वरात निघाली वरात बरं का. वरात निघालेली आकाशवाणी झाली कंसा ज्या बहिणीच्या रथाचा तू सारथी आहेस हिच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझा काय आहे कर्दन काळ आहे. घेऊन या थडग माराया धावला हात तो धरला वसुदेव. वसुदेव महाराजांनी हातामध्ये काय केलं महाराज कंसाचा हात धरला. मूर्ख आहेस का म्हटले. अरे बहिणीला मारायला निघालास हिच्या पोटी जन्माला येणारा मारणार आहे हा नाही मारणार ना. हिच्या पोटी जन्माला येणारा मारणार आहे हिला कशाला मारतोस. चिंता करू नकोस जेवढे बालक हिच्या उदरी जन्माला येतील तेवढे तुझ्या समोर आणून देईल. ठरलं महाराज. वसुदेव देवकीला कारागृहामध्ये त्या ठिकाणी कंसानं टाकलं बरं का. पहिलं बाळ जन्माला आलं. वसुदेव महाराजांनी टोपलीमध्ये हातामध्ये घेतलं कंसाकडे घेऊन गेले. कंसा घे मार माझा शब्द आहे तुला जेवढे बाळ जन्माला येतील तेवढे तुझ्याकडे आणून देईल महाराज बरं का. पहिलं बाळ कंसानं पाहिलं. कंस तोही माणूसच होता ना महाराज. त्याला इच्छा निर्माण झाली आठवा मारणार आहे. मग पहिल्याला कशाला उगाच गिनन देण्याचा आपला हात
घात करायचा नको ठरवलं मनामध्ये नाही वसुदेव महाराज आठवा मारू याला नाही मारायचं मला पुण्य सारावया भेटी ऋषिकेशी नारद महर्षी आले कंसा मूर्खच का तो भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे मुकुटा सकळा म्हणी धन्य तोची विठोबा चतुराचा बाप रे देव चतुर जाणवण्यानंतर वर्त तसे जेव जाणता देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी चतुराचा शिरोमणी आहे अरे त्यानं जर ठरवलं उरफट जर मोजलं म्हटले शेवटचा आठवा जर पहिला धरला हा कितवा होतो कंसाची बुद्धी पालटली महाराज आणि सहाही मारीत दुराचारी सातवा गर्भ योगमायेनं रोहिणीच्या उदरामध्ये निवडून घातला आता देवकी मातेच्या उदरामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा गर्भ वाढू लागला देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे कंसाचे हृदय जळतसे महाराज कंस सारखा विचार करायचा आता माझा जन्माला येणार कर्दन काळ जन्माला येणार आणि तो बालपणामध्येच मी त्याला मारणार महाराज एक दिवशीचा प्रसंग आहे देवकी मातेच्या जवळ वसुदेव महाराज गेले आणि देवकीला विचारू लागले का ग या गरोदर अवस्थेमध्ये जगाचा मालक तुझ्या उदरामध्ये वाढतोय काय डोहाळे तुला होतात ही परंपरा फार पौराणिक परंपरा आहे बरं का माने महाराज त्यांच्या आलं लक्षात आता माने महाराजाचं ही परंपरा पुराणी आहे बरं का गरोदर मातेची इच्छा पूर्ण करणं डोहाळे पूर्ण करणं ही पुराणापासून चालत आलेली घटना आहे वसुदेव महाराज बोलतात काय इच्छा होते तुला त्यावेळेला आमच्या देवकी मातेनं सांगितलं हातामध्ये चक्र घ्यावं वाटतं हातामध्ये गदा घ्यावी वाटते आणि दुष्टाचा संहार करावा वाटतो ही आमच्या देवकी मातेची डोळे आहेत विठाला असाच एक प्रसंग शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा एक वेळेला निर्माण झाला होता मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावरती आहेत 6, 7, 8 महिन्याचा गर्भ जिजाऊ मासाहेबांच्या उदरामध्ये वाढतोय गडावरल्या दासी मासाहेबाकडे आल्या आणि मासाहेबांना बोलतात मासाहेब आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे बोला मासाहेब काय खावंसं वाटतंय काय प्यावंसं वाटतंय काय ल्यावंसं वाटतंय जिजाऊ मासे बोलतात दासींनो मी शहाजीराजांची पत्नी आहे काही खाऊ शकते पिऊ शकते लिहू शकते परंतु या गैरतेकडे पाहून आम्हास काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही मग मासाहेब डोहाळे नेमकं तुम्हाला काय होतात जिजाऊंनी आपले डोहाळे सांगितले अरे आम्हास घोड्यावरती बसावे वाटते आम्हास घोड्यावरती बसावे वाटते डोक्यामध्ये जिरे टोप घालावं वाटते एक हातामध्ये ढाल घ्यावी वाटते एक हातामध्ये तलवार घ्यावी वाटते आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात हे माझ्या जीवावरचे डोहाळे आहेत बरं का त्याचा परिणाम डोहाळे इतके गोड होते त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला आणि या महाराष्ट्राच्या महद्भाग्यानं या देशामध्ये एक सूर्य पहाट उदयाला आली तिथी होती फाल्गुनोद्य तृतीया तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती माझं छत्रपती शिवाजी राजे प्रगट झाले बुवा राजे जन्माला आले गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला बाळाचं नाव ठेवायचा माता मावल्या हो तुमच्या इकडे बाळाचं नाव कधी ठेवतात बाळ जन्माला आल्यानंतर बोला बोला लवकर हा 12व्या दिवशी काही भागात 13व्याला ठेवतात नाही ना तुमच्याकडे नाही ना 12ला 12 दिवसाचा कालावधी गडावरती लोटला गडावरल्या दासी मासाहेबाकडे येऊ लागल्या मासाहेब पहिली दासी मासाहेबासमोर आली मासाहेब बाळाचं नाव कर्ण ठेवा
कर्णासारखा उदार निघेल. दुसरी दासी आली, महासाहेब बाळाचं नाव भीष्म ठेवा. भीष्मासारखी भीष्म प्रतिज्ञा करेल. तिसरी दासी आली, महासाहेब बाळाचं नाव अर्जुन ठेवा. अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल. जिजाऊ मासाहेब बोलतात, बाळांनो तुम्ही जी नावं सुचवताय ती चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही. माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळं नाव आहे. बोला ना मासाहेब, काय नाव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे? जिजाऊ मासाहेबांनी आपल्या अंतःकरणाचं नाव सांगितलं. हे पहा दासींनो, अरे या देशामध्ये 5 पातशाह्या उदयाला आल्यात. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज वेगवेगळे लोक या देशामध्ये येतात. हिंदूंचे देवालय पाडले जातात आणि स्त्रियांच्यावरती अत्याचार केला जातोय. अशा घणाघाताच्या काळात हे बाळ माझ्या उदरी जन्माला आले. या बाळाचं नाव काय ठेवायचं सांगू तुम्हाला? अरे माझ्या पोटी जन्म घेतलेलं छोटंसं बाळ, अरे ज्याला आयुष्यभर एक हातामध्ये ढाल घ्यायची, ज्याला आयुष्यभर एक हातामध्ये ढाल घ्यायची, एक हातामध्ये तलवार घ्यायची, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे, त्याचं नाव शिवाजी ठेवलं पाहिजे. शिवाजी ठेवलं पाहिजे. शिवाजी ठेवलं पाहिजे. बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जातं बघा. आणि तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवबाराजांनी काय क्रांती या महाराष्ट्रात केली. जन्माला आलेल्या लेकराला सुद्धा शिकवावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. का शिकवावं लागतं? बरोबर, शिवाजी महाराज कोण होते शिकवावं लागतं का? हे बघा, राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. पहा बरं, शिवाजी राजांचा जन्म कुठे झाला का बाई? शाळेत नाही का? तरी बी सांगतात महाराज. बरं का, मी माझं दुसऱ्याचं नाही सांगत, माझं सांगतो. माझ्या रोजच्या नित्यनेमाच्या पूजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. पंचधातूची मूर्ती. रोज नित्यनेमानं महाराजांची पूजा केल्याशिवाय, राजांना कपाळाला गंध लावल्याशिवाय मी गाडीमध्ये कीर्तनाला जायला कधी बसत नाही. एक दिवशीचा प्रसंग, माझा 2.5-3 वर्षाचा मुलगा अंगणामध्ये खेळत होता. श्रावण बाळ त्याचं नाव. एक दिवस काय मनात आलं काय कळलं नाही. पूजा वगैरे केली, हातावरती चंदन उघडला, ज्ञानोबऱ्यांना लावला, जोग महाराजांना लावला, तुकोबऱ्यांना लावला, माझ्या कपाळावरती लावला. 2.5 वर्षाच्या लेकराला हात मारली, बाळा श्रावणा इकडे. 2.5 वर्षाचं लेकरू तुरु तुरु चालत आलं. काय हो बाबा, गंध लावता का मला? हा चाल म्हटलं तुला गंध लावतो. कपाळावरती गंध त्याच्या लावला, अष्टगंध लावला, बुक्का लावला आणि राजांची मूर्ती देव्हाऱ्यातून मी उचलली, 2.5 वर्षाच्या लेकराच्या हातात दिली आणि 2.5 वर्षाच्या लेकराला विचारलं, बाळा श्रावणा ही मूर्ती कुणाची आहे? 2.5 वर्षाच्या लेकराला विचारलं, बाळा श्रावणा ही मूर्ती कुणाची आहे? 2.5 वर्षाचं लेकरू बोलतंय, ऋषी महाराज बाबा ही मूर्ती, बोबडी भाषा, बाबा ही मूर्ती शिवाजी महाराजाची आहे. 2.5 वर्षाच्या लेकराला सुद्धा शिकवावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. बरं का, एक एक करत माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा गडावरती जन्म झाला. लहानचं मोठं वय झालं. मुठभर मावळे राजांनी गोळा केले. किती मिस्त्री? मुठभरच मावळे गोळा केले. परंतु केवढा जरी खान आला, 4 मुंड्या चित करण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी केलं. पहा, मुठभर मावळे घेऊन लढला तो, दुश्मनांना भिडला. वा, मुठभर मावळे घेऊन लढला तो, दुश्मनांना भिडला. अफजल खान काय त्या सिंहालाच पाडला. अफजल खान काय त्या सिंहालाच पाडला. करीत वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवाजी संभाजीराजाला. करीत वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवा संभाजीराजाला. मुठभर मावळे घेऊन लढला तो, दुश्मनांना भिडला. अफजल खान काय त्यान सिंहालाच पाडला. करीत
करीतो वंदन मी कुल देवतेला वीर शिवबा संभाजीराव की नाही महाराज. बरं का बोलायचा भाव एवढा आहे. डोहाळे जसे जिजोबा साहेबांचे होते ना बरं का जसं देवकी मातेची डोहाळे होते हातामध्ये चक्र गदा घ्यावं वाटतं शत्रूचा संहार करावा वाटतो तशी डोहाळे माझ्या जिजाऊंचे होते. त्याचा परिणाम आज तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून जीवन जगतोय. यदा कदाचित माझ्या मासाहेबांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलंच नसतं तर आज तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता. बुवा विठाला देवकी माता बोलतोय महाराज हातामध्ये चक्र गदा घ्यावं वाटते आणि शत्रूचा संहार करावा वाटतो. त्याचे परिणाम गर्भामध्ये बाळावरती होत गेले आणि या भारतवर्षामध्ये एक स्वतंत्र अवतार भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येणार होते. मग भगवान परमात्मा जन्माला येणार होते बरं का. ऋषी मुनी संत महापुरुषांना खूप यातना होत होत्या. कंसासारखा राक्षस या धरणीवरती माजलेला होता. सर्व देवदेवता बंदी शाळेमध्ये ठेवल्या होत्या. कुणाला काय काम कुणाला काय काम हे पाहण्यामध्ये वेळ घालायचा नाही. आता भगवान परमात्मा जन्माला येणार होता. अष्टमीची काळ रात्र होती. 2 प्रहर रात्र भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येणार होता. आकाशामध्ये सर्व देवदेवता पुष्प हातामध्ये घेऊन उपस्थित होते आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा चालला होता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येणार होते. हातामध्ये पुष्प घेतले होते आणि रात्रीच्या 12 वाजता भगवान कृष्ण परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. अयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान 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 परमात्मा जन्माला आले. जन्माला आले तशी 8 वर्षाची मूर्ती 8 वर्षाची समोर उभा आहेत. देवकी माता बोलते बाळा कुणी म्हणल का तू येशील माझा मुलगा आहेस देवकी मातेचा मुलगा आहे. बाळा तुला लहान व्हावं लागेल. भगवान परमात्म्यानं पहिली खोडी आईपाशी केली. मैया मला मोठं व्हायचे मंत्र येतात म्हटले लहान व्हायचे मंत्र येत नाहीत. नाही बाळा बरं का तुला लहान व्हावं लागेल. भगवान कृष्ण परमात्मा बोलतोय आई 8 वर्षाचा आहे 5 वर्षाचा हो का. नाही बाळा 4 वर्षाचा नाही बाळा 3 वर्षाचा नाही बाळा 1 वर्षाचा नाही बाळा 6 महिन्याचा हो का. नाही बाळा 4 महिन्याचा नाही बाळा 1 महिन्याचा नाही बाळा 15 दिवसाचा हो का. नाही बाळा 8 दिवसाचा होतो नाही. नाही बाळा 5 मिनिटापूर्वी तुझा जन्म झालाय 5 मिनिटाचं तुला व्हावं लागेल. भगवान परमात्मा बोलतो आई तुझ्या तपासाठी मला लहान होता येतंय होतो फक्त काय करा मला इथं ठेवू नका. घराला मजनीही गोकुळाला नका. वसुदेव महाराजांनी उचललेला कमळापती बाईची बंधने कळती पायातली बंधने तुटून गेली. महाराज पुढे यमुना मैया आडवी आली.
यमुनामाईला दर्शन दिलं आणि नंद बाबाजीच्या वाड्यामध्ये जी माया जन्माला आली होती ती माया टोपलीमध्ये घेतली आणि भगवान कृष्ण परमात्म्याला नंद बाबाजीच्या वाड्यामध्ये यशोदामाईच्या शेजारी ठेवलं आणि माया घेतली टोपल्यामध्ये. पुणे वसुदेव महाराज कारागृहामध्ये आले. बरं का, कारागृहामध्ये आले. रणे माया करी अकांत नामा म्हणे उठती दूध. माया होती महाराज. मुलगा जन्माला आला का मुलगी आवाजावरून ओळखता येतं. बरं का, ए बंड्या झपला का दिवसा तुमच्या भेन कीर्तन तरी का करा. मुलाचा आवाज वेगळा आणि मुलीचा आवाज वेगळा. बरोबर आहे ना परव. तुमच्या गावातले पोरं हुशार आहेत महाराज. काही कोयाना शांत बसतील नाही तर आम्ही रोज फिरतो महाराज. इतक्या नमुन्याचे पोरं पाहायला मिळते गणेश बाबा. इतके विचित्र पोरं. आता 4 दिवस झाले मी रिसोडला कीर्तना गेलतो. रिसोड वाशिम जिल्हा समृद्धी महामार्गानं 5 तासाचा रस्ता 3 तासात संपला. 2 तास अगोदर मी त्या गावात गणेश महाराज. 2 तास अगोदर त्या गावात जेवण झालं ना. असं मंदिराच्या शेजारी जसं खोली का आपली साहेबांचा बंगला तसं एका बंगल्यामध्ये आम्ही बसलो. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ आलं. बरं का, गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ आलं. मला म्हणते बाबा ओय बाबा. मला काय म्हणते बाबा ओय बाबा. म्हणलं जेवला का. मला काय म्हणते जेवला का. म्हणलं जेवलो. किती चपात्या हाणल्या. लय विचित्र पोर मार. तुला काय करायचंय बस गपचीप. बाबा कीर्तनाला किती टाइम आहे. म्हणलं अजून अर्धा तास. चला म्हणलं आपल्या घरी चहा पिऊन येऊ. बरं का, म्हणलं बाळा मी चहा नाही घेत. बरं का, नाही घेत. पोरगलेच पुढचं होतं. बाबा दूध घेऊ ना. म्हणलं बाळा दूधही नाही घेत. बाबा कॉफी. म्हणलं कॉफी नाही घेत. ते थांबलं बरं का साहेब. आणि मला म्हणते बाबा तुम्ही चहा घेत नाही, तुम्ही कॉफी घेत नाहीत, दूध घेत नाहीत. चला म्हणलं आमच्या घरी दुसरंच काहीतरी पाहिजे होतं तुम्हाला. प्रत्येक भागातली खानपानाची परंपरा वेगळी असते. काहीतरी वेगळं पाहिजे बा. चला ते पुढे मी माग ते पुढे मी गेलो. आम्ही महाराज त्याच्या घरी बसलो. म्हणलं पप्पा कुठे रे. पप्पा गेला म्हणलं उसाला पाणी द्यायला. त्याला काहीच काम नाही, तेच काम करतो. उसन कांदे त्याच्याशिवाय काहीच पाहत नाही म्हणलं. तू गेला राहणार. गावात सप्ताह चालू आहे त्याला थांबायचं. ते दिलं सोडून गेला म्हणला उसाला पाणी भरा. बर मम्मी स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. माझ्या पुढे आलं. बाबा तुम्ही चहा घेत नाही, तुम्ही दूध घेत नाही, तुम्ही कॉफी घेत नाहीत. बाबा उन्हाळ्याचे दिवस येतं ताक प्याता का. ताक मठ्ठा ताक प्याता का. तर उन्हाळ्याच्या दिवसात ताकाला कोण नाही म्हणून होय. आण म्हटलं काय अडचण नाही. आण म्हटलं का ते गेलो महाराज. मी पाहतोय असं समोर बऱ्याच गाय होत्या त्यांच्या दावणीला जरशा गाय 2-4 होत्या. ताकाची बादली अशी समोर दिसती मला. ते गेलं ताकाच्या बादली जवळ आणि तिकून मला आवाज दिला बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात. म्हणलं आण मोठ्या तांब्यात. मला तांब्या घेतला. बादली शेजारी तांब्या होता. ताकाच्या बादलीत बुडवला आणि पुन्हा आवाज दिला त्यानं मला बाबा साखर टाकू का. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ओंजळ. आमच्या भागात आपल्याकडे काय म्हणतात माने महाराजाला खोंगा. भागात फरक आहे. तुमच्या इकडे ओंजळ, आमच्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात खोंगा. आणि तुम्ही तिकडे साताऱ्याकडे गेलं का भोंगा. साताऱ्याकडे गेले 2. त्याला मला टाक 2 भोंगे साखर. 2 मूठ भरून साखर त्याला टाकली. चमच्यानं मिक्स केलं. आला माझ्याकडे बाबा ताक कम समर भई. आम्ही घ्या म्हटलं ताक. ताक घेतलं महाराज. बरं का, इतका खमंग वास आला. साखर टाकली होती त्याच्यात खमंग. मिक्स केलं त्यानं चमच्यानं. ते ताक घटा तांब्या भर ताक पिऊन टाकलं महाराज. तांब्या खाली ठेवला. म्हणलं बंड्या अजून एक तांब्या आणगड्या. अजून एक तांब्या आणला. किती विचित्र पोर असतात बा. दुसराही तांब्या पिऊन टाकला. आता मी शांत बसायचं नाही पण बाबा लोकांना लई चौकाच्या करायचा नाद. म्हणलं बंड्या 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलंस. बादलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं तुझी आई तुला मारणार नाही का. बंड्या म्हणला बाबा त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. म्हटलं काय खूपच प्रेमळ आहे का तुझी आई. प्रेमळ नाही म्हणला 2 टाइम हाता खालून काढती. हो 2 टाइम हात खालून काढते म्हणला. उन्हात गेलं का हानती, उन्हात गेलं का हानती, पळायला गेलं का हानती. लय 2 टाइम हात खालून काढते. पण ताकाचं काय नाही बोलणार. म्हटलं का रे ताकाचं काहीच का नाही बोलणार. बंड्या लय चित्र होता ना महाराज. बंड्या लयच विचित्र होता. बंड्या म्हणला बाबा कालच त्या ताकाच्या बादलीत 2 उंदरं मेले होते. इतके विचित्र पोर असतात बघा महाराज. इतके विचित्र. हे तर काहीच नाही महाराज. तेव्हाच तांब्या घातला आणि त्याच्या स्लॅपला फेकून मारला. मग तर त्या बांड्याने कळसच केला. त्याने त्याच्या मम्मीला आवाज दिला मम्मी मम्मी बाबाने आपला संडासचा तांब्या फोडला.
कशाचा तांबे फोडला इतके विचित्र पोर असे पण आपले पोरं हुशार आहेत बरं का. काय सांगत होतो तुम्ही पोरं तुम्हाला काय झोपाळू हा कुठं चाललो होतं आपलं कीर्तन सांगा बरं आता कोण सांगतंय पोहोच आता हा हा यशोदेकडं भगवान कृष्ण परमात्म्याला नाही महाराज रडे माया करी एकांत नामा म्हणे उठती दूत मुलीचा आणि मुलाचा रडण्याचा आवाज वेगळा वेगळा इथं आपलं चाललं होतं आला ना बरोबर हा नारायणवाडी फाटा ट्या ट्या की ती माया रडायला लागली महाराज बरं का. दूत जागे झाले हातामध्ये घेतली महाराज ती दूतांनी मुलगी कंसाच्या हातामध्ये दिली. कंसानं ती माया होती महाराज गोरगोर फिरवली दगडावरती आपटून मारणार हातामधून सुटली. अरे कंसा मुलीला का मारतोस तुला मारणार तुझा बाप नंद बाबाच्या वाड्यामध्ये वाढतोय मला काय मारतोस मुलीला तुझ लागी बुधी उपजला मजा तुला मारणारा तुझा कर्दन का तुझा बाप जन्माला आला कुठं नंद बाबाच्या वाड्यामध्ये महाराज बरं का. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचल सुटला महाराज इकडं बरं का. आणि गोकुळामध्ये महाराज बरं का भगवान परमात्मा त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्यामध्ये महाराज गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी भगवान परमात्म्याला पाहायला लाईन लागली महाराज. काय भाग्यवान ती कवळण असून एक गवळण झाडून घेण्याच्या निमित्तानं नंद बाबाजीच्या वाड्यावरती आली आणि तिने भगवान परमात्म्याला पाहिलं महाराज. काय भाग्यवान असेल बुवा तिनं जीवनात पहिली वेळेला भगवान परमात्मा बरं का पाहिला. यशोदा मैयानं सुद्धा पाहिला नाही झाडून घेण्याच्या गवळ निमित्तानं गवळण आली तिनं भगवान परमात्म्याला पाहिलं आणि तिचं मन असं वेधून गेलं महाराज. असं वाटतं तुम्ही गातच राहा ना आम्ही ऐकतच राहावा पण तुम्ही संपित राहा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने विधिली मन महाराज भगवान परमात्म्याला पाहायला लाईन लागली महाराज बरं का. पहिली गवळण आली तुला कसा दिसला सावळा देखिला नंदाचा तेने आनंदाचा पुराला. दुसरी आली तिसरी आली अशा अनेक गवळणी आल्या प्रत्येकीला वेगळा वेगळा भगवान परमात्मा दिसत होता महाराज. कंसानं पैजेचा विडा बांधला जो कोणी कृष्णाला मारेल बरं का त्याला बक्षीस वगैरे ठरलं महाराज. पैजेचा विडा उचलला पुतना मावशीने बरं का. स्तनामध्ये हलाल विष धारण केलेलं आहे. अनेक बालकावरती प्रयोग करत करत नंद बाबाजीच्या वाड्यावरती आली. दरवाजा वाजवला यशोदे आहेस का घरामध्ये. यशोदा माया विचारते कोण आहेस. अगं म्हटली लांबून 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 चुलत मावस बहिणी म्हटली तुझी. झालास टेक्स्ट मेसेज नाही केला व्हॉट्सअपला नाही टाकलं
फेसबुकलाच पोस्ट केली म्हणला डायरेक्ट, इंस्टाला नाही वगैरे वगैरे. हा कुठे म्हटले तुझा मुलगा पाहण्याकरता आले. यशोदा माया बोलते, अगं आत्ताच नाहू घालून झोपी घातलं, हा उठला की पहा. महाराज बरं का, पुतना मावशीला कुठे दमणक होती आणि भगवंताला बी कुठे दमणक होती. भगवान परमात्मा म्हणले, मी काय इथं झोपा काढायला आलो का? हा भवानीचे गिराईक आहे, हा याला लवकर मुक्त केलं पाहिजे. हा भगवान परमात्मा ट्या ट्या रडायला लागले. महाराज पुतना मावशी धावत धावत झोक्याजवळ गेली, पाळण्याजवळ गेली, उचललं. पुतना मावशी कृष्णाकडे पाहायची बरं का, फार गंमत आहे. पुतना मावशी कृष्णाकडे पाहायची आणि मनामध्ये विचार करायची, मी आता याचा घोट घेणार, मी आता याला मारणार. आणि भगवान कृष्ण परमात्मा पुतना मावशीकडे पाहायची, मी आता हिला मारणार, मी आता हिला मारणार. दोघं एकमेकाला म्हणायचे, मी याला मारणार, मी याला मारणार. महाराज यशोदा मैया थोडं बाजूला गेलीचं निमित्त घडलं. पुतना मावशीनं भगवान कृष्ण परमात्म्याला स्तनाला लावलं. भगवान कृष्ण परमात्म्यानं डोळे झाकले, दूध प्याला, विष प्याला, पंच प्राण प्याला. भगवान परमात्म्याला पुतना मावशी बोलते, कृष्णा मुंच मुंच मुंच, सोड 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 सोड. देव म्हणले, पुतने तुला काय मिस कॉल दिलता का मला दूध पाजायला ये? एक तर मी कोणाला धरीत नसतो आणि धरली तो सोडित नसतो. आता तुला कायमच सोडणार. तू वासनकाधिकाची निमाने, सायुज्य सौरसुदी दलापुतने, विषाची निस्तनमाने स्तनपाने मारवाली, काग बगरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविली. भगवान परमात्मा आता रांगायला लागले माने महाराज. रांगतरंगणी चोरी तलोनी कृष्णाचं चरित्र आहे महाराज. हे काही 1-2 तासामध्ये संपणारे चरित्र नाही. अनेक भगवान परमात्मा त्या ठिकाणी रांगायला लागला. रांगायला लागला तसा चालायला लागला. काय लागत नाही, गोकुळात नेऊन घालायला 2च मिनिटात. रांगायला लागला, चालायला लागला, चालायला लागला. तसं भगवान परमात्म्यानं मित्र परिवार जमा केला. पोरावं, तुला मित्र आहे ना? कुठे तुझा मित्र? काय नाव आहे त्याचं? सोहम समर्थ. समर्थ तुझा मित्र. तुझा मित्र कुठे रे बाळा? मित्र मित्र तुझा मित्र समर्थजो का? महामित्र समर्थजो होऊन जाऊ द्या बरे का. भगवान परमात्म्यानं सवंगडी गोळा केले महाराज बरं का. आणि भगवान परमात्म्यानं एक चौर्य मंडळ स्थापन केलं. प्रत्येक गावात असते गणपती मंडळ, तसं आमच्या भगवान परमात्म्यानं चौर्य मंडळ स्थापन केलं. सारा माल त्या ठिकाणी गोकुळामध्ये पिकायचा, पण नको तिकडे जायचा बरं का. मथुरेला माल जायचा. भगवान परमात्म्याने सांगितलं सर्वांना, हे आज इथून पुढे आपल्या गोकुळामध्ये पिकलेला दही दूध तुपाचा माल इथून पुढे बाहेर गेला नाही पाहिजे. हा सारा डेअरीलाच जातो म्हणले. डेअरीला भेटतच नाही. सारे गोपाळ वाळून चालले म्हणले. एका जामजून दिवसानं आमच्या माने महाराज सारखा वजन वाढलं ना माने महाराज थोडंसं. हा जामजूम झाले पाहिजे म्हणले सारे गोपाळ. हा कुस्त्या करता आल्या पाहिजे, तालमी स्थापन झाल्या पाहिजे. महाराज भगवान परमात्म्यानं चौर्य मंडळ स्थापन केलं. अनेक गोकुळामध्ये कुठल्याही प्रत्येक गवळणीच्या घरी जाऊन दहा दुधाच्या चोऱ्या चालू केल्या. यशोदा मैयाकडे गारण यायला लागले बरं का. यशोदे आवरी आवरी आपुला काना नाशियल्या आमुच्या सुना बरं का. यशोदा मैयाला महाराज कुणी सांगा बरं का. समजा या पोराने खोडी केली, ह्याच्या आईकडे जर शेजारीन गेली एखादी. तुझं काय नाव बाळा? हा श्रेयस. श्रेयस आहे की नाही? उच्चार फुटत नाही लहान अजून. हा श्रेयसच्या आईकडे जर एखादी शेजारीन गेली, सांगा तुमच्या श्रेयसला काल त्यांनी दगड हाणला आमच्या पोराच्या पाठीत. हाणल्याला दगड असतो, पण श्रेयसच्या आईला खटं वाटन का? हा नाही वाटणार. आईचं महाराज प्रेमच असतं बरं का. माझा छुड बछुड छपुड
कितीक उपमा द्यावा कितीक नाही. महाबाबड्या, महाकाळजाचा तुकडा, त्याच्या नाकातून 2 शेंबड्याच्या धारा काय आहे ना. महाबाबड्या लय उपमा देते महाराज. आई किती उपमा देते महाराज. 1995 साली एक चित्रपट आलता पा मार्केटमध्ये. माझा छकुला माझा सोनुला, बरोबर आहे ना. माझा छकुला माझा सोनुला माने महाराज. यशोदा मैयाकडे अनेक खोड्या येऊ लागल्या बरं का. यशोदा मैयाला खरं वाटायचं नाही. बाकीच्या गवळणी म्हणायच्या, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. यशोदे तुलाच गोड वाटतंय बघ तुझं कान आहे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू अटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अनेक खोड्या भगवान परमात्म्यानं केल्या. यशोदा मैया बोलते, बाळा आता तू इथं ठेवायच्या लायकीचा राहिला नाहीस. उद्या जाई राणा सगळी बोलणा. भगवान परमात्म्यानं सर्व गोपाळांना हाक दिली. तुम्ही गाया घेऊन सारे भगवान परमात्म्यानं साऱ्याला आवाज दिला. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आता आहे का आत्ताचे गोपाळ. आताचे गोपाळ. तुम्ही भाकरी घेऊन सारे लवकर धाब्या. आताचे गोपाळ भाकरी बाजूतून धाब्यात. भगवान परमात्म्याचे सर्व सवंगडी एकत्र आले महाराज. एक दिवशी काय झालं महाराज, सारे गोपाळ खेळायला आले. आवडता खेळाडू खेळायला आला नाही, त्याचं नाव बोबड्या. सारे खेळाडू खेळायला आले, सारा मित्र परिवार आला, बोबड्या मात्र खेळायला आला नाही बरं का. भगवान परमात्मा सुदाम्याला विचारतोय, सुदाम्या बोबड्या का नाही आला खेळायला. देवा बोबड्या रुसला म्हणले. रुसला जा म्हटले घरी असेल तर पा. महाराज बरं का कृष्ण परमात्मा बोबड्याच्या घरी गेला. बोबड्याची आई दारामध्ये भाकरी करत होती. आई कुठे हो तुमचा बोबड्या. कृष्णा पाठीमागच्या खोलीत आहे. असं का. भगवान परमात्मा पाठीमागच्या अंधाऱ्या खोलीत गेला. भगवान परमात्म्याला बोबड्यानं पाहिलं. कृष्णा वय माग अजिबात आपल्या घरात यायचं नाही, अजिबात यायचं नाही. का रे म्हटले बोबड्या काय झालं. अजिबात कारण विचारू नको म्हटले. जाऊ दे जाऊ दे होत असतंय होत असतंय. भगवान परमात्म्यानं समजूत काढायला लागली, पण बोबड्या काय समजून घ्यायला तयार नाही. कारण सांग म्हटले कृष्णा बरं का. बोबड्या कारण सांग तू का रुसलास. त्यावेळेला बोबड्याने 2-3 कारण सांगितली. 1 मिनिटात सांगतो शिवीला फोन देतो. बोबड्या म्हटला कृष्णा बरं का कितीतरी कारण आहेत, पण अजिबात खेळायला इच्छा यायची नाही. बोबड्या कारण सांग. कृष्णानं आग्रह केला. बोबड्यानं कारण नंबर 1 सांगितलं पा. दायबा कितना नको लिबा. दायबा कितना नको लिबा. बोबड्या भाषेत आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. कोण म्हणतंय. बोबड्या म्हणते आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. म्हण रे म्हण. आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. मोठ्याने म्हण ना. म्हण की बरं का काय येणार नाही कृष्णा सांग बरं का. बोबड्या सांग. बोबड्यानं कारण सांगितलं.
अशीच एकदा थगली फुलं मिळून बोबडे म्हणते बरं का अशीच एकदा थगली फुलं मिळून मालाच्या मल्यामध्ये गेलो बा गणेश मालाच्या मल्यात बरं कटला सारा उसच आहे का अशीच एकदा थगली फुलं मिळून मालाच्या मल्यामध्ये गेलो बा माल्याच्या मल्यामध्ये कवल्या ककल्या होत्या माल्याच्या मल्यात काय होतं ककल्या माल्याच्या मल्यामध्ये कवल्या ककल्या होत्या थकल्यांनी दोन तोल्ले आले बा बॉबले म्हणते थकल्यांनी दोन तोल्ले आले बा मी ककली तोलायला गेलो बा तिकडून आला माल्याचा माल माझ्याच शेंडीला धरलेले बा बुत मारलेले बा तिकडून माल्याचा मालक आला म्हणला सगळ्यांनी दोन काकड्या तोडल्या माझ्या हाताला एकच लागली त्या माळी दादाच्या हाताला लागलं म्हणला शेंडी तू तुटल हाणलं म्हणला मला म्हटलं तुझ्या खेळायला तुझ्या बरोबर यायचं नाही अरे जाऊ दे म्हटले बाबड्या होत असते ते माळी दादाने औषध मारलेलं असते खत घातलेलं असते मल्चिंग केलेलं असते ठिबक टाकलेलं असते लय कुठं नसतो ते बिया आणावं लागतं रोप तयार करावं लागतं जाऊ दे म्हटले हाणला असेल त्याचे कष्ट असतात त्याला माळी दादाचं सोडून दे म्हणतो दिलं सोडून म्हणला एक बार तुझ्या यशोदेच्या घरी गेलो म्हणला अशीच एकदा थकली फुलं मिळून कुठे गेलो यशोदेच्या घरी गेलो रे बा यशोदा मैयानं फुलन पोल्या केल्या होत्या काय केल्या होत्या कोणत्या पोल्या कोणत्या हा फुलन यशोदा मैयानं फुलन पोल्या केल्या होत्या थकल्यांना दोन दिल्या आले बा थकल्याला किती दिल्या थकल्यांना दोन दिल्या आले बा मी पोली मागायला गेलो रे बा आणि मलाच आलधी दिली रे बा आम्ही नाही तुझ्या संगेना आम्ही नाही तुझ्या संगेना आम्ही नाही तुझ्या संगेना आम्ही नाही तुझ्या कशी बशी बोबड्याची समजूत घातली वाळवंटामध्ये आणलं आणि खेळ मांडला
सारे खेळ झाले वयाख्या दामात खेळू लागल्या सुरपारंब्या. परत सुरपारंब्या खेळतो का तुम्हाला? कसा असतो सुरपारंब्या? कुठे खेळते तर हरभऱ्यात झाडावर आहे की नाही? मग काय झाडावर लिंब बेसरामाच्या आता ग्रामीण भागात, शहरी भागात नाही कळत महाराज खेळ. आता नवीन खेळ निघाले लुडू आहे की नाही? लुडोचे गेम निघालेले ते फार मेंटल झाले. काही काही लेकरं महाराज मोबाईलने हँग झाले हँग. पहा महाराज बरं का, असे मर्दाने खेळ सर्व गोपाळांनी खेळले. सर्वांना आता भुका लागल्या. भगवान परमात्मा सर्व गोपाळांना एकत्र केलं. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. माझी आई तशी पाहे नाही तरी घरा जाय. एक ठमक्या गोपाळ उठला. कृष्णा कुणाला सांगतोस? तुझ्यासाठी सोडले घरदार, तुझ्यासाठी घरदार सोडलं. आमचे वैकुंठवासी सद्गुरू भीमसिंह बाबा म्हणायचे. एक खमक्या गोपाळ उठला गपक्या. त्याच्याशिवाय वजन पडत नाही महाराज. कीर्तनकाराला बी तरची तब्येत बिब्येत ढेरी बिरी असावी लागते. लय वाळ्या कीर्तनकाराचं वजन लवकर पडत नाही. तसं खमक्या गोपाळ उठला. भगवान परमात्मा घाबरला त्याला. नंगे को खुदा डरे है का? भगवान परमात्मा तू बस तुझी घेतो, माझी घेशील याच्यात नवल नाही. तुझ्यासाठी साऱ्यांनी घरदार सोडले. सर्वांच्या शिदोऱ्या घ्यावे लागतील. सर्वांच्या शिदोऱ्या भगवान कृष्ण परमात्म्यानं कळंबाच्या झाडाखाली एकत्र केल्या. बोटामध्ये लोणचं घेतले. सर्वांच्या शिदोऱ्या हातामध्ये घेतल्या. माझे वैकुंठवासी सद्गुरू आमचे वैद्य बाबा म्हणायचे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ जगाचा मालक. तुम्हा आम्हाला जो दही भाताचा काला गोकुळामध्ये होता तोच काला बरं का वाळवंटामध्ये होता तोच काला आज आपल्या नारायणवाडीमध्ये आहे. यापुढे देव काला खाऊ दे वैकुंठ द्वेषी नाही कवल काही काल्याचे. यातामध्ये येता अवकाश 12 वाजलेले. जास्त वेळ घेण्यात मजा नाही. आमचे श्री हरिभक्तीपरायण विनेश महाराज गायकवाड बाबा महाराजांनी माझ्याकडे या ठिकाणी सेवा दिली. महाराजांना धन्यवाद. उपस्थित सर्व या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व आपतेष्ट नातलग पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद. आमच्या वाघ पाटलांच्या सुंदर अशा नियोजनामध्ये भगवती मातेच्या ह्या पवित्र दरबारामध्ये ही सेवा समर्पित करण्याचा योग आहे.